नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। 500 कोटीचे खुले भूखंड वाऱ्यावर, सिटी सर्व्हेवर महापालिकेचा संताप, आंदोलनाचा इशारा। कब्जेपट्टी नसल्याचं कारण देत सिटी सर्व्हे कार्यालयाकडून खुल्या भूखंडावर महापालिकेचे नाव लावल्यास टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला। त्यामुळे तब्बल 500 कोटी रुपयांचे खुले भूखंड धोक्यात आले असून या मुद्द्यावर महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। सभापती अतुल माने यांनी याबाबत जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे। महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सिटी सर्व्हे विभागाच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली। 1960 ते 70 दरम्यान मंजूर झालेल्या रेखांकनातील अनेक खुल्या भूखंडावर अद्याप मूळ मालकाचं नाव असल्याने या जागांचा परस्पर व्यवहार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। महापालिकेने संबंधित भूखंडावर आपले नाव लावण्यासाठी प्रस्ताव सिटी सर्व्हे कार्यालयाला पाठवले असताना कब्जेपट्टी नसल्याचे कारण देत कार्यवाही केली जात असल्याचा आरोप करण्यात आला। बेडनाडे हायस्कूल जवळील 2 भूखंडाबाबत आयुक्तांनी आदेश दिले असतानाही अंमलबजावणी न झाल्याने ही बाब अधिक गंभीर ठरली आहे। दरम्यान सांगली कुपवाड येथे गॅस दाहिनी प्रकल्प उभारणाऱ्या अल्फा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवरही कारवाईचा निर्णय घेण्यात आला। 5 वर्षाच्या देखभालीची जबाबदारी असतानाही कंपनीने ती पार पाडली नसल्याने अनामत रक्कम जप्त करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच महापालिकेत बिलो टेंडरचा वाढता फंडा लक्षात घेता कामाच्या गुणवत्तेबाबत कनिष्ठ व उपअभियंत्यांना जबाबदार धरण्याचा इशाराही सभापती अतुल माने यांनी दिला आहे।